आपण ऐकत आहात फील माय लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय फील माय लव भाग 22. बाथरूममध्ये जाऊन रडत असणाऱ्या कार्तिकीला पूजा समजावत होती आणि काही वेळाने त्या बाहेर आल्या. पार्थ त्यांना पाहून काळजीने म्हणाला, अरे काय केव्हाच्या आत बाथरूममध्ये होता? ए कार्तिकी, आईच्या वतीने मी सॉरी बोलतो हवं तर. मला नाही माहीत ती काय बोलली तुला, पण ए पूजा, तुला बाहेर जा बोललो होतो ना, मग तिथे दरवाजामध्ये थांबून काय ऐकत होतीस? पार्थची एकदम चिडचिड सुरू झालेली. ओ दादा, तू चिल करतोस का जरा? पूजा म्हणाली. पूजा, तू डोकं खाऊ नकोस. कार्तिकी, तू आता बोलणार आहेस का? काय बोलली आई तुला? सोड ना पार्थ, मी ठीक आहे आले आता, कार्तिकी म्हणाली. अरे पण मी नाही आहे ना. दादा, तू लक्ष नको घालू या गोष्टींमध्ये. तू आधी बरा हो बघू, ते जास्त महत्त्वाचं आहे की नाही? अरे असं काय करताय तुम्ही दोघीही? काही सांगणार आहे की नाही मला? तू डोक्याला हात लावत म्हणाला. दादा, पार्थ, दोघीही एकदम त्याचं नाव घेत त्याच्याकडे धावल्या. काय होतंय? डॉक्टरांना बोलावू का दादा? पार्थ, आर यू ओके? काय होतंय? डोकं दुखतंय का? मला आधी नीट सांगणार आहे का तुम्ही दोघी? नाहीतर माझं डोकं हे असंच दुखेल. अरे तुला टेन्शन नको म्हणून आम्ही सांगत नाहीये ना. पूजा त्याच्यावर रागावली. हो पार्थ, आत्ताची परिस्थिती बघ ना. तू फक्त बरं होण्यावर कॉन्सन्ट्रेशन कर प्लीज, कार्तिकी त्याला समजावणीच्या सुरात म्हणाली. आणि आत्ताच्या घडीला आई तिला काय बोलली हे महत्त्वाचं नाही आहे, पण वहिनीने तिला बरोबर उत्तर दिलंय. ओके, सो तू आता शांत बस, पूजा म्हणाली. तसं त्याने कार्तिकीकडे पाहिलं तसं तिनेही त्याला डोळ्यांनीच होकार भरला. अगं मग रडत का होतीस? रडत होतीस म्हणजे नक्कीच आई काहीतरी असं बोलली आहे ज्याने तू दुखावली आहेस. तो अगदीच काळजीने तिला पाहत म्हणाला. तसं कार्तिकी आणि पूजाने एकमेकींकडे पाहिलं आणि पूजा हसत म्हणाली, वहिनी तू सांग बाई याला, नाहीतर ना हा असंच डोकं खात राहील. पार्थ, अरे काही झालं नाहीये. नाही सहन झालं. या 2-3 दिवसात बरीच उलथापालथ चालू आहे रे आयुष्यात, म्हणून आलं असेल थोडं डोळ्यात पाणी. सोड ना, आता मी विसरले. तू पड बरं, तुला आरामाची गरज आहे. ती तो विषय लपवत बोलली आणि त्याला तिनं जरा जबरदस्तीने झोपवलं. त्याला झोपून स्मित करत बाजूला येऊन कार्तिकी बसलीच होती, पण पूजाने पुन्हा तोच विषय काढला. अगं पण वहिनी, आईला तू काय सांगत होती ते मीही ऐकलंय. ही इन्शुरन्स पॉलिसीची काय गडबड आहे? आणि तुझा नवरा जिवंत आहे? अरे दादा, तिचे सासू सासरे तिला असेच कल्पना न देता परदेशात निघून गेलेत. किती विचित्र आहे हे सगळं. मी तेव्हाच बोलले नव्हते का तुला की मला काहीतरी गडबड वाटते? काय? कधी? कार्तिकी, मला तू बोलली नाहीस? तो एकदम पॅनिक होत पुन्हा उठू लागला. अरे पार्थ, तू पडून राहा म्हणत तिनं पूजाकडे पाहिलं. जणू तो विषय तिथेच बंद करण्याचा पूजाला तिचा इशारा होता. आणि परत ती पार्थकडे वळली. तुझे एवढे प्रॉब्लेम सुरू आहेत, मग मी तुला सगळं कसं सांगणार? तू बरा झाला की मी सगळं सांगणार आहे. तू आधी बरा हो रे, मग बोलूया आपण. कार्तिकी, अगं तू एवढं सगळं एकटी कसं सहन करत आहेस? आणि या अशा अवस्थेत मीही तुझी मदत करू शकत नाही? ओह, मला वाटलेलंच काहीतरी गडबड असणार. अश्विन कसा आहे ते मी त्याला चांगलाच ओळखतो, तो हतबलतेने म्हणाला. आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. सॉरी पार्थ, ती डोळ्यातलं पाणी अडवत बोलली.
दोघंही एकदम भावूक होऊन एकमेकांना पाहत होते. पूजाला तिथं थांबणं योग्य वाटत नव्हतं. त्यांना एकांत द्यायला हवा. पूजाला असं वाटलं. तशी ती त्यांना म्हणाली, तुम्ही दोघं बोला, मी आलेच पाय मोकळे करून. त्या दोघांना एकटेच ठेवून स्मित करत पूजा बाहेर निघून गेली. आता तिथं फक्त ते दोघंच होते. पूजा बाहेर निघून गेली आणि दोघंही थोडे कॉन्शियस झाले. दोघं एकटेच रूममध्ये आहेत या भावनेने. कार्तिकी, सॉरी यार. तू का सॉरी बोलतोयस? तुझी काय चूक आहे यात? ती त्याच्याजवळ येऊन बसत त्याचा हात हातात पकडून म्हणाली, पण मी चांगला असतो तर ॲटलिस्ट तुझी मदत तरी केली असती. हो ठीक आहे, परिस्थितीसमोर काय करू शकतो आपण पार्थ. पण मी ही आता एकटी पडले, म्हणून तरी निदान मला सोडून जाऊ नकोस प्लीज. नाहीतर आता नाही जगू शकणार मी सुद्धा. ती भावूक होत बोलली. पुन्हा अडलेलं पाणी बाहेर पडलं. तिनं त्याचा पकडलेला हात दोन्ही हातात घट्ट पकडून जवळ पकडून ठेवला आणि घट्ट डोळे मिटले. ए यार कार्तिकी, असं नको बोलूस ना. मी नाही जाणार तुला सोडून. हवं तर तुझ्यासाठी मृत्यूलाही परतवून लावेल, पण आता नाही. आणि मी त्या अश्विनलाही सोडणार नाही. आपण काही करायची गरज नाही आहे पार्थ. त्याचं कर्मच त्याला सोडणार नाही आहे बघ. असंच होणार. इथली सगळी प्रॉपर्टी विकून गेलेत ते. त्यांना मी बहुतेक नकोच होते, पण मग माझ्याशी लग्न का केलं असेल रे त्याने? मला हेच समजत नाही आहे. मला खूपच त्रास देते ही गोष्ट पार्थ. साहजिक आहे ना कार्तिकी, तुला किती त्रास होत असणार हे मी समजू शकतो. पण अगं मग आता तू कुठे राहते आहेस? हे यार कार्तिकी, किती हलकट आणि नीच माणसं आहे ती. हो, स्वार्थीच आहेत ते. प्रत्येक गोष्टीत स्वार्थ पाहणारे. पण तो साथ देतो. मी बोलले होते ना, डॅडनी माझ्यासाठी काही सेविंग्ज आणि बाहेरचा बंगलो ठेवलाय. काकू जाण्यापूर्वी तेच सांगत होती. तात्पुरतं मी इथेच जवळ रेंटवर रूम घेऊन राहते. एकटी? हो, मग आता काही इलाज आहे का? दिवसा ऑफिसमध्ये माझा कसाही वेळ जाईल, पण रात्रीचं काय? म्हणून विचार केला रात्री तुझ्यासाठी इथे थांबावं, तेवढाच वेळ जाईल. नाहीतर रात्री एकटीला मला घरात दम नाही निघणार. अरे यार, ए कार्तिकी, आपलं घर आहे ना, तू राहा ना तिथे. मी आईशी बोलतो हवं तर. एकटी नको राहूस तू अशी. अरे पण असं कसं? त्यांना नाही पटणार हे. नाही, आता तिला पटवून घ्यावं लागेल. आणि अशा परिस्थितीत मी तुझी मदत नाही ना केली तर मला सुखाने श्वास नाही घेता येणार आहे. पार्थ, अरे सध्या माझा विचार नको करूस तू. मी स्ट्रॉंग बनते आहे. ही परिस्थिती मला मजबूत बनवायला आली आहे. याची ही गरज होतीच रे. काळजी करू नकोस. ही कार्तिकी आता स्ट्रॉंग होत आहे, जिचं कोणीही काहीही बिघडवू शकणार नाही आहे. डोळ्यातल्या पाण्यासोबत तिचं आत्मविश्वासपूर्ण बोलणं त्याला तिचं खरंच कौतुक वाटू लागलेलं. शिवाय त्यालाही जगण्यासाठी एक ठाम विश्वास आणि बळ देऊ लागलेलं. संकट येतच राहतात, पण त्यांना परतवून लावण्याचं कसब अंगी असायला हवं. सोबतच फक्त हिंमत हवी. हिंमत असेल तर मदतीचे असंख्य हात कुठूनही उभे राहतात. तिच्याकडे पाहता पाहता त्याच्याही नकळत तो तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बाजूला सारत होता. मध्येच त्याचा हात तिच्या गालाजवळ थांबला. त्याचा अंगठा तिच्या गालावर फिरत होता. तीही त्याच्या या स्पर्शाने शहारली. तिला जवळ घ्यायची इच्छा होत होती, पण अवघड वाटत होतं. पूजा आसपास असणार हे ठाऊक होतं. त्याने मनातलाच विचार मनातच दडपला होता. एवढ्या डोरमध्ये शशांकचा आवाज आला. पार्थ, इथं आहेस? हे सगळं काय आहे? अचानक इथं बोलवलंस आणि असा ॲडमिट वगैरे आहेस? काय प्रकार आहे हा? आणि काय अवस्था केलीस ही स्वतःची? शशांक, तू? तो हळूहळू उठायचा प्रयत्न करत म्हणाला. तसं कार्तिकीने त्याला उठून बसायला मदत केली. अरे अरे, पडून राहा रे. पण हे सगळं काय आहे? मला आता सांगशील का? अरे काही नाही,
ते मला ट्यूमर आहेत असं बोललेत डॉक्टर. तो कसाबसा स्माईल करत म्हणाला, काय काय सांगतोयस यार? आता म्हणू नकोस की हा सगळा प्रसाद अश्विनचा आहे, त्यामुळेच ना. तो पटकन एकदम बोलून गेला. कार्तिकी तिथंच होती. तिनंही ते ऐकलं आणि आता तिनंही शॉक होऊन पार्थकडे पाहिलं. कार्तिकी तिथे शशांक आल्यावर असेल हे अगदीच अनपेक्षित होतं. म्हणून तर त्याने अशा वेळी बोलावलेलं जेव्हा कार्तिकी सोबत नसेल. पण झालं मात्र उलट होतं. तो नेमका कार्तिकी तिथे असतानाच आलेला. अरे काय बोलतोयस? सोड ना तो विषय. पार्थ तो विषय बदलण्याचा प्रयत्न करत म्हणाला. का सोडू? तू देत असशील सोडून, पण मी नाही देणार. खरं बोलतोय ना पार्थ? सगळं त्याच्यामुळेच झालंय. तू ना सरळ त्याच्या आई वडिलांवर केस कर आणि नुकसानीचा दावा दाखल कर. त्या शहाण्याने हॉकी स्टिक मारली म्हणूनच तर झालंय हे सगळं. त्याचा माज उतरवायलाच हवा यार. तू ना फार चुकलायस पार्थ. तेव्हाच त्यांना टक्कर द्यायला पाहिजे होतीस. तुझ्या बाबांचं ऐकायला नको होतंस तू. एवढं झालंच नसतं. म्हणजे हे सगळं अश्विनने केलंय? ती हॉकी स्टिक अश्विनने मारली होती तुझ्या डोक्यात पार्थ? कार्तिकी शॉक झालेली पॅनिक होत बोलली. हो मग काय, राडा करायची घाण सवय होती त्याला. चांगल्या लोकांना उगाचच त्रास द्यायचे हेच तर धंदे होते त्याचे. बाप वकील होता, मग काय काही करायला मोकळा होता तो. पण ही कोण? मी ओळखलं नाही पार्थ. तुझी बहीण पूजा का? नाही, तुम्ही दोघं ज्या अश्विनबद्दल बोलत आहात त्याची मी बायको, बायको होते, आता नाही आहे. काय पार्थ? ही अश्विनची बायको आहे? कसं शक्य आहे? का शक्य नाही? कार्तिकीने आणि पार्थनेही आश्चर्यचकित होत विचारलं. कारण वेट, मी दाखवतोच. म्हणत त्याने त्याच्या खिशातून मोबाईल काढला आणि त्यावर काही शोधून एक फोटो काढला. ही होती त्याची गर्लफ्रेंड निमिषा आणि त्याने तिच्याशीच लग्न केलं होतं. हे बघ ना, त्याने तर त्याच्या अकाउंटवरही फोटो टाकले होते. त्यांनी एका मंदिरात जाऊन लग्न केलं होतं. पार्थने हातात मोबाईल घेऊन पाहिला आणि त्याचं पाहून होताच कार्तिकीने त्याच्या हातातून मोबाईल घेतला. ते फोटोज पाहत असताना तिलाही काही सुचायचंच बंद झालेलं. तिनं शशांकचा मोबाईल माघारी दिला. क्षणभर शांतता पसरलेली. शशांक पार्थला हे सगळं काय आहे असं खुणावून विचारत होता आणि थोड्या वेळासाठी पार्थ त्याला शांत राहायचा इशारा करत होता. एवढ्यात पूजाही कधीची बाहेर गेलेली आली. काय झालं? एवढी शांतता का पसरली आहे इथं? सगळं ठीक आहे ना? पूजा म्हणाली. हां, ही तुझी बहीण पूजा आहे ना? हो, ही पूजा हा माझा मित्र शशांक. नमस्ते दादा. हो नमस्कार. बरं मग पार्थ, काळजी घे. डॉक्टर काय म्हणालेत आता? काही म्हणाले नाही आहेत. बघू आता काय होतंय. म्हणजे असं का बोलत आहेस तू? तुला बरं व्हावं लागेल, नाहीतर माझाच काय, या जगाचाही चांगुलपणावरचा विश्वास मोडेल आता. बाय द वे, फोनवर बोलू. मी फोन करेन तुला आणि काही मदत लागली तर सांगशील. हो नक्कीच. चल मग बाय. फोन करतो. बाय शशांक, पार्थ म्हणाला आणि तो निघून गेला. आता ही शांतताच पसरली होती. काहीतरी झालंय एवढंच पूजाला कळत होतं, पण काय हे मात्र समजायला मार्ग नव्हता. एवढ्यात रात्रीचं जेवण आलं. पूजाने ते आत घेतलं आणि त्याला सर्व करू लागली. कार्तिकीला बिचारीला लो फील होत होतं. ती कोशात गेल्यासारखी झालेली. तिला आठवत होते ते सगळे प्रसंग ज्याच्यामध्ये अश्विन तिच्यासोबत होता. त्याचं तिच्यासोबत लग्न करणं, तिच्यासाठी अगदी प्रेम उतू येणं, तिच्यासाठी ती प्रत्येक गोष्ट करणं ज्या तिला त्याच्या प्रेमात पाळतील. ते सगळं खोटं होतं. हे आठवून तिच्या मनाला यातना होत होत्या. हे घे जेव. पूजा, तिला बघ ना. पूजाजवळ येताच पार्थ फुटफुटला. तिला कार्तिकीकडे पाहायला खुणावलेलं. काय झालंय पण?
तिनं हळू आवाजात विचारलं. सांगतो मी नंतर तुला. ए वहिनी, काय झालं? अगं आता किती वेळ अशीच बसणार आहेस? त्याची जेवायची वेळ झाली, भरवतेस ना त्याला? ती एकदम डायरेक्ट म्हणाली. जेवण आलं का? हो तर ते बघ केव्हाचं चाललंय. बघ ना, तुझंच लक्ष नाही आहे. ओ सॉरी. सॉरी राहू दे ग, जा जाऊन भरव त्याला. मी तर नाही बाबा भरवणार. होणारी बायको असताना मी कशाला भरवायचं? अगं पण मी, ती ओशाळून म्हणाली. चालेल ग, काही नाही होत, जा. उलट जरा 2 घास जास्त खाईल तो तुझ्यामुळे. ती हसत म्हणाली. पूजा विषय बदलण्यात यशस्वी झालेली. कार्तिकीला मात्र अवघडल्यासारखं वाटत होतं. ती हळूच त्याच्या बाजूला येऊन बसली आणि त्याला भरवण्यासाठी प्लेट हातात घेतली. तिला गिल्ट वाटत होतं खरं तर. त्याला अश्विनमुळे हे सगळं फेस करावं लागतंय याचं. आणि तरीही त्या दिवशी तो एका शब्दाने बोलला नव्हता की त्याला हॉकी स्टिक मारणारा अश्विन होता. विचारात हरवलेला तिला तो शांतपणे न्याहाळत होता. तिच्यातलं ते चैतन्य अगदी लोप पावल्याचं पाहून त्याच्या मनाला यातना होत होत्या. तिच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणायचं होतं. तिच्यावर खूप खूप प्रेम करायचं होतं. पण हे सगळं आता करता येत नव्हतं. याचंच त्याला वाईट वाटत होतं. पण ती समोर आहे या भावनेने त्याला खूप बरं वाटत होतं. तिलाही तर खूप दुःख दिलंय देवाने, पण ती दरवेळी उठून उभी राहते. मग मीही नाही हरणार. तिच्यासाठी भांडण करेन, हवं तर देवाशीही करेन, पण मी तिच्यासाठी माघारी येणार. अगं आता आजच्या दिवसात भरवणारेस का? आई येईल आता काही वेळात. वहिनी, पूजा आठवण करून देत म्हणाली. हो म्हणत तिनं त्याला पहिला घास भरवला. त्यानेही तो अगदी प्रेमाने खाल्ला. अगदी समाधानी वाटत होतं त्याला. कार्तिकी वहिनी, दादाचं एक सिक्रेट मला माहिती आहे, सांगू? पूजा मध्येच म्हणाली. काय? कसलं ग सिक्रेट? तोंडात घास खाता खाताच त्याने घाबरून विचारलं. कसलं सिक्रेट ग? बोल ना, मला आवडेल ऐकायला. कार्तिकी म्हणाली. पूजा, हे काय नवीन? जरा गप्प बस हा. तिला ऐकायचंय आणि मी सांगणार, पूजा म्हणाली. तर ना, दादाकडे एक इयरिंग आहे आणि ती खूप स्पेशल आहे बरं का. आय थिंक ती तुझीच आहे, कारण आम्हाला तिला पाहायची, हात लावायची सुद्धा मुभा नाही आहे. हा, मला वाटतं खूप वर्षांपासून त्याने ते जपून ठेवलं आहे. म्हणजे एवढं प्रेम करतो हा आमचा दादा तुझ्यावर. सी हाऊ स्पेशल यू आर फॉर हिम. काय? कार्तिकीने आता पार्थकडे पाहिलं. तसं त्याने भलतीकडे नजर वळवली, कारण तिच्या नजरेला नजर त्याला देताच आली नाही. कसलं इयरिंग आहे ते पूजा? म्हणजे मला आयडिया येत नाही आहे, मला आठवतच नाही आहे की असं कोणतं इयरिंग आहे जे पार्थने एवढं जपून ठेवलं आहे. ती पार्थकडे एक कटाक्ष टाकत म्हणाली. अगं मी सांगते ना, मला एकदा घराचं शिफ्टिंग चालू होतं ना तेव्हा मिळालं होतं. असलं भारी होतं ना वहिनी, बटरफ्लायचं होतं बघ. ओ माय गॉड, ते बटरफ्लायवालं. अगं ते माझ्या मॉमची आठवण होती. पण ते तर मी 12वी झाल्यानंतर गोव्याला गेले होते तेव्हाच हरवलेलं माझ्याकडून. मी खूप शोधलं पण मला नाही मिळालं ते. पार्थ, तुला कुठं मिळालं? खूप रडले होते रे ते हरवलेलं तेव्हा. माझ्या आईची शेवटची आठवण होती ती. ती इतकी एक्साईट होऊन म्हणाली होती की सोबत तिच्या डोळ्यात पाणीच तरळलेलं. अगं मलाही गोव्याच्या किनाऱ्यावरच मिळालेलं. काय सांगतोस? रिअली? माझ्यासाठी खूप स्पेशल आहे अरे ते. हो, आय कॅन अंडरस्टँड. तू तिथं पाण्याच्या लाटांवर खेळत होतीस तेव्हाच पाहिलेलं मी तुला पहिल्यांदा. आणि पुढे तू बोलूच शकला नाही. त्याने पुन्हा नजर चुकवली, पण तिला मात्र न बोलताच बरंच काही कळालेलं की तेव्हाच तो पहिल्या नजरेच्या प्रेमात तिच्यावर फिदा झालेला. कार्तिकीला क्षणाक्षणाला नवीन गोष्टी कळत होत्या आणि पार्थ तिच्यासाठी खूप खूप स्पेशल होत होता.
आत्ता आहे का ते इयरिंग पार्थ तुझ्याकडे? कुठं आहे? अगं ते घरी आहे, तो म्हणाला. हातातली प्लेट खाली ठेवून कार्तिकी तशीच पार्थला बिलगली. थँक्स पार्थ, थँक्यू सो मच. तुला माहीत नाही तू मला किती अनमोल गोष्ट दिली आहेस. आय लव्ह यू. याचा अर्थ मॉमला मला तुला भेटवायचं होतं पार्थ. आय एम सो मच लकी. यू आर माय डेस्टिनी. नाव आय अंडरस्टँड. पूजा त्या दोघांना तसं पाहून झटदिशी दरवाजाच्या दिशेने वळली. पार्थने पूजा तिथे असल्यामुळे तिला अजूनही हात लावला नव्हता, पण ती वळली म्हणताना तिला ओढून आणखीन बाहुपाशात घेणार एवढ्या डोरमध्ये आई आली. त्याने तसाच हात बाजूला केला. पूजाने आईला पाहून तोंडावरच हात लावला. आई, आलीस तू? बरं झालं. चल ना, जरा डॉक्टरांना भेटायला जाऊ. बोलावलं होतं मगाशी त्यांनी भेटायला, म्हणतच दरवाजातून तसंच आईला ओढत ती घेऊन निघाली. पूजाचा आवाज ऐकून कार्तिकीही झटदिशीने बाजूला झालेली. सॉरी, मी विसरले, आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. आता आई रागवतील का रे? ती नकळत त्याच्या आईला आई म्हणून गेली होती. इट्स ओके ना कार्तिकी, म्हणत तिला एकटक पाहत तिचा हात पकडून त्याने तिला स्वतःकडे खेचलं आणि पुन्हा तिला मिठीत घेतलं. तिच्या रोमरोमात शहारा आणणारी अशीच ती मिठी होती. पार्थ, आय लव्ह यू. आय लव्ह यू सो मच. तिच्या तोंडून अस्पष्ट उद्गार बाहेर पडले. आय लव्ह यू टू कार्तिकी, म्हणत त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले. क्षणभर तो मिठीचा हवासा ओलावा अनुभवून दोघंही बाजूला झाले. ओशाळले होते दोघंही, पण वातावरण नॉर्मल करण्यासाठी तो विषय बदलत म्हणाला, भूक लागली आहे, भरवतेस ना? हो. ती हसून त्याला भरवू लागली. नजरेचे घायाळ खेळ हे अजूनही चालूच होते दोघांमध्ये. असं ओढत का आणलेस मला? आणि काय चाललंय त्या दोघांचं? हॉस्पिटलमध्ये आहेत ते पूजा, त्यांना लक्षात येत नाहीये वाटतं. अगं हो, निघाल्या काही जुन्या गोष्टी, मग ती झाली भाऊक. आई, खरंच ग त्यांना वेगळं नको करू. नियतीने त्यांना मिळवलंय, एकमेकांसाठी बनलेत ते. ती खूप एकटी आहे ग. अशा वेळी तिला आपण आधार द्यायला नको का? अगं मी काही वाईट आहे का? एवढंच असतं तर तिच्यासाठी जेवण घेऊन आले असते का? पण मला वाटतं दोघांचं लग्न करून द्यावं. पण आताची ही परिस्थिती मलाही समजत नाहीये काय करावं. गुणांची ग माझी आई, अगदी बरोबर विचार केलायस तू. पूजा तिचे गाल ओढत म्हणाली. चल ग, असं काय करतेस? मी काय लहान आहे आता? नाही ग, असंच. पण लग्नाचं बघूया आपण आता त्यांच्या. आणि आता इथं का थांबलोय आपण? डॉक्टरांना भेटायला जायचं होतं ना? अगं माझी आई, थोडं समजून घे. चल तिथपर्यंत फेरफटका मारून जाऊ परत. ती हसली. आईनेही यावेळी समजून घेतलं. तीही दोघांच्यातलं हे नातं थोडं थोडं स्वीकारण्याचा प्रयत्न करत होती. इकडं पार्थचं जेवण होत आलेलं. तिच्याकडून अगदी प्रेमाने भरवून घेताना अन्न जणू आणखीनच गोड लागत होतं. एवढ्यात आई आणि पूजा आत आल्या. कार्तिकी तिथे झालेला पसारा आवरत होती. चला, जेवण घेऊन आली आहे मी. पूजा, कार्तिकी, जेवायला या. तुम्ही जेवा, मला भूक नाही आहे. का बरं? मला समजेल का का माझ्या हातचं जेवण कडू लागणार आहे तुला? आई खोचक पण वेगळ्या अर्थाने म्हणाली. कार्तिकी, पूजाच काय, पार्थही आश्चर्यचकित झाला. अहो असं काही नाही. अगं मग पार्थची काळजी काय अशीच घेणार आहेस बिना खाता पिता? नाही. ती ओझरत्या नजरेने पार्थला पाहत म्हणाली. चल चल, जेवायला ये पटकन. आणि पूजा, आता आले मी आज डबा घेऊन, पण उद्यापासून ती आली की घरी जात जाऊ. मी देईन तुमच्या दोघींचं जेवण बनवून. तू डबा घेऊन येत जा आणि मग दोघी थांबा इथं पार्थसोबत. आणि आई, तू एकटी थांबणार घरी? पूजाने विचारलं. हो, त्याला काय होतंय, थांबेन मी एकटी. पण कार्तिकी, माझ्या मुलाला सुखरूप घरी आणायची जबाबदारी तुझी आहे हा, लक्षात ठेव. हो आंटी. आंटी? आंटी काय?
मी मावशी आहे का तुझी? आई म्हणायचं मला, आवडेल मला. हो आई. ती लाजून हसली. तिची पुन्हा नकळत पार्थकडे नजर गेलीच होती. त्याच्या नजरेला नजर भेटताच तिने ती चुकवली. तिचं मात्र असं नजर मिळवणं आणि असं नजर झुकवणं त्याच्या हृदयात मात्र हलचल निर्माण करत होतं, जी कधीच आपल्या आयुष्यात भेटणार नाही असं वाटत होतं. ती हळूहळू त्याच्या आयुष्यात शिरकाव करू लागली होती, तेही कायमसाठी. जेव, कशी झाली भाजी हे पण सांग, आई म्हणाली तसं तिने पहिला घास खाल्ला. असं माई, खूप छान आहे भाजी, अगदी छान चव आहे तुमच्या हाताला. हो ना, हे पण घे, टेस्ट कर. मी बनवलंय, लिंबाचं लोणचं आहे, तुला आवडेल. हो नक्कीच. आईचं बदललेलं वागणं तिला सुखावत होतं. नकळत पार्थकडे नजर जात होती. त्याच्या नजरेला नजर भेटताच ती गोडस्मित करायचे. काहीतरी भेटल्याची भावना तिला आतून बाहेरून सुखावत होती. तोही तिच्या चेहऱ्यावर हसू पाहायला आसुसलेला अगदी समाधानी फील करत होता. आता सगळंच वातावरण कसं क्षणभरात निवळलेलं. चांगल्या गोष्टींची सुरुवात असण्याची ती एक चाहूल होती. आजचा भाग इथंच संपलेला आहे. कार्तिकीला आज बरीच मोठी गोष्ट समजली आहे की अश्विनची आधीच कोणीतरी गर्लफ्रेंड होती आणि तीच खरी त्याची बायको होती. याचा अर्थ कार्तिकीला फक्त फसवण्यासाठी अश्विनने तिच्याशी लग्न केलं होतं. मग आता तिचा झुकाव पार्थकडे होणं हे तर बनतंच. बघूया आता ती त्याला या सगळ्यातून कसं बाहेर काढते आणि परत कधी आयुष्यात त्यांचा अश्विनशी सामना होईल का आणि त्यावेळेस ते काय करतील. जाणून घेण्यासाठी ऐकत रहा फील माय लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.